नमस्कार. कसे आहेत सगळे? सगळे चांगलेच असतील. मी पण चांगली आहे, मस्त आहे, मजेत आहे. मजेतच म्हणायचं आता. लय ऊन झाले, पाणी भरते गव्हाला. तर हे काय पाणी साऱ्यावरती पोचले. आता बार द्यावं लागेल. तुम्ही कधीच नसन बघितलं नाही का बायकांनी असे बारे दिलेले. पण हे सगळं काम मला करायला लागते, कारण आमचे सर आहे ते काही इथं घरी नसतात. शेतीचे सगळे कामं मला करायला लागतात. हे बघा, एवढा प्लॉट आहे आमचा गव्हाचा. तिकडं वर लय लांब पार वरती. आणि ना सगळं इकडे ना बरं फुटून गेले. थांबा 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 एक मिनिट. काय थोडा वेळ बार द्यायला थांबले होते. आता झाले बार देऊन. दुसऱ्या साऱ्यावर पाणी फोडले. इथं हे बघा, एवढं गव्हाचे हे इथं आहे ना, हे थोडंसं पाणी आहे ना, हे जाते डहाळाने जाते जास्त फास्ट. त्याच्यामुळं लई शेतकऱ्याला कष्ट करायला लागतात उन्हातानाचे. बघा पाणी लय थोडं चालले. पण आता काय, मला पण काही कळत नाही एवढं त्याच्यातलं, म्हणून. मित्रांनो, लय कष्ट करायला लागतात हो, शेतीत लय कष्ट करायला लागतात. एवढं शिक्षण घेऊन पण परिस्थिती अशी झाली निर्माण त्या टायमिंगला का शेतीशिवाय पर्यायच नव्हता. नाही तर एवढं शिक्षण घेऊन एवढी हुशार असून पण काय नाही, चांगले एक नंबर म्हणायचं. परिस्थितीला कधीच दगडा म्हणायचं नाही, कारण दिवस काय बसून नाही राहत, बदलत्यातच. हे जे आता हे गव्हाचं रान आहे ना, याच्यात 25 वर्ष काहीच नव्हतं. जसे आमचे सासरे वारले त्याच्यानंतर ना माझे मिस्टर छोटे होते, नंतर काहीच नाही. आता आम्ही एवढ्या म्हणजे आमच्या लग्नाच्या नंतर आम्ही हे शेती करायला लागलो. म्हणजे तेव्हा काहीच पिकत नव्हतं, तर आता काही ना काहीतरी तरी पिकतंय. त्यामुळे परिस्थिती कशी असा ना, फक्त साथ लय महत्वाची. मी, माझे मिस्टर आणि माझे 2 मुलं, खूप संघर्ष केला मी माझ्या जीवनाचा. माझ्या आईवडिलांनी खूप साथ दिली तशी मला, पण आईवडिलांनी तेव्हा दिली साथ. असे प्रत्येक वेळेस आईवडील थोडेच आहे आपल्यासाठी. त्यांनाही पण त्यांचा प्रपंच आहे, त्यांचा मुलगा आहे. मुलीचं सगळं करत बसल्यावरती काय बघायचे. त्याच्यामुळं मी स्वतःला म्हटलं नाही, आपण थांबायचं नाही. मी स्वतः सगळं शिकले. ट्रॅक्टर चालवायला शिकले, गाडी चालवायला शिकले, सगळं शिकले.
स्वतः मोटर चालू करणे किंवा फुटबॉलनी पाणी बिणी सोडले ते सगळं बघायचं, हे सगळं येतंय मला. मोटर का चालू नाही हो, डीपीत काय प्रॉब्लेम झालाय का, हे का ते का, हे सगळं. कारण सगळ्या जर गोष्टी मला आधी भेटल्या असत्या ना, पैसा परत म्हणजे सगळ्या गोष्टी जर मुबलक असत्या तर मी कधीच करू नाही शिकले. शेती म्हणले असते जमली, मला नाही जमणार, मला येतच नाही शेती. असं म्हणजे ना, तेव्हा मला असं आज असं वाटते का नाही का, तेव्हा ज्या गोष्टी भेटल्या नाही ना, त्या बरं झालं नाही तेव्हा भेटल्या. जर त्या गोष्टी मला भेटल्या असत्या ना, तर आज मी म्हणजे लय असं म्हणजे नाही का, सुखात आता झोपा आराम करा असं असते. काय पाणी भरायची गरज नाही, गडी ठेवा, पाण्यावरती उभा करा असं. गड्यांना कुठं देता 500 रुपये रोज हो, गड्यांना 500 रुपये रोज, आणि ते नाही म्हणतात मोटर चालू करून द्या तरच आम्ही भरू पाणी, असं म्हणतात. हाय चालायचंच आहे आता, आपण स्वतः भरायचं पाणी. पैसा कुठं वाचवला पाहिजे ते पण कळलं पाहिजे, आणि कुठं खर्च केला पाहिजे ते पण कळलं पाहिजे. म्हणून मित्रांनो, मी आजपासूनच हा यूट्यूब चॅनल सुरू करते. खरंच तुमच्या याने माझ्या ह्या यूट्यूब चॅनलला मला जसं इंस्टाग्रामला तुम्ही भरभरून प्रेम दिलं, तसं इंस्टाग्रामला दिलं, फेसबुकला दिलं, तसंच मला यूट्यूबलाही पण द्या. आणि तुमचा सपोर्ट असाच राहू द्या. मनापासून धन्यवाद, खरंच धन्यवाद, मनापासून धन्यवाद.